नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर खूप दिवसांपासून तुमच्यासोबत हा बाजाराचा व्हिडिओ शेअर करायचा होता। तर आज मी गेली होती बाजारामध्ये आणि थोड्याफार भाज्या घेतलेल्या आहेत। तर आमच्या बाजारामध्ये किती फ्रेश आणि ताज्या भाज्या मिळतात हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि प्राईससुद्धा शेअर करणार आहे। तसंही थंबनेलवरून तुम्हाला खूप काही गोष्टी कळल्याच असतील। तर आमच्याकडे ज्या काही भाज्या मिळतात त्या इथले शेतकरी बांधव जे काय करतात त्याच आहेत। होलसेल मार्केटमधून इथे भाज्या येत नाहीत आणि एकदम फ्रेश आणि ताज्या टवटवीत भाज्या इथे मिळतात। तरी मी दुपारी आली होती, जर सकाळी लवकर आले तर तुम्हाला अजून छान छान भाज्या बघायला मिळतील। आठवड्याचा जो बाजार असतो तो सुद्धा मी एक दिवस तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे। पण आज मी कोणकोणत्या भाज्या घेतले, कोणकोणती फळं घेतली आणि त्यांची प्राईस हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आणि आज माझा जरा आवाज तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे थोडासा वेगळा आवाज आहे। तर मी इथे घेतली कोथिंबीर। मी थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून, पण मी जास्त पण त्यांच्याशी आर्ग्युमेंट करत बसली नाही, कारण आपण मॉलमध्ये गेल्यावर ऑफकोर्स तिथे काही कमी करत नाही। तर इथे मी फक्त 5,000 रुपयासाठी विचारलं, पण जर ते नसतील करत तर मी कोणावरती फोर्स करत नाही, कारण ते सुद्धा मेहनत करतात आणि तिथे त्यांच्याशी बार्गेनिंग करण्यात काही अर्थ नाही, कारण ते दिवसभर तिथे बसून मेहनत करत असतात। सो त्यांनी सांगितलं त्या प्राईजला मी कोथिंबीर घेतली आणि तुम्ही बघितली असेल खूप जास्त कोथिंबीर होती। सगळ्याची प्राईज मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। हा आहे मस्तपैकी गावठी लसूण आणि त्याची टेस्ट खूप छान लागते। थोडासा छोटा आहे पण तो हातावरती चोळून सुद्धा आपण मस्तपैकी पटकन भाजीमध्ये टाकू शकतो। त्यानंतर मी पुढे गेली आणि त्यानंतर तिथून घेतली मी मस्तपैकी फ्रेश मेथी आणि एकदम फ्रेश होती, ताजी तुम्ही बघू शकता। आणि मी ती लगेच घरी जाऊन केली, तो सुद्धा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। तर ही इथे मी मस्तपैकी ताजी एकदम फ्रेश मेथी घेतली। ते बाबा मला शेपू पण घ्यायला सांगत होते, पण मी तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ आहे तो आमच्या आठवड्याचा जो बाजार भरतो ज्या दिवशी, तो सगळा मी तुमच्यासोबत डिटेल शेअर करणार आहे। सो मी थोड्या जेवढ्या आजच्या दिवसासाठी लागणार होत्या तेवढ्याच भाज्या घेतल्या। त्यानंतर इथे एकदम फ्रेश आणि एकदम कोवळ्या काकड्यासुद्धा होत्या, त्यासुद्धा मी घेतल्या। ही समोर तुम्हाला फुलं दिसतात त्याचीसुद्धा भाजी खूप छान होते आणि तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे मी मस्तपैकी कोवळ्या काकड्या घेतल्या आणि मला अजून फळं घ्यायची होती आणि फळांची प्राईस तर तुम्हाला थंबनेलवरून कळलीच असेल आणि इतकी फ्रेश आणि मस्त फळं असतात। हे बाबा बसले होते, त्यांच्याकडून मी सीताफळ घेतले। मिरच्या वगैरे पण मी घेतल्या असत्या, पण ऑलरेडी आमच्याकडे होत्या त्याच्यामुळे मी नाही घेतल्या। आणि मोस्टली असे जे काही थोडंफार घेऊन बसलेले असतात ना, त्यांच्याकडून कधी विकत घ्यायला आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि त्यांचासुद्धा दिवस चांगला बनतो, की त्यांचा जर माल संपला तर त्यांनासुद्धा छान वाटतं। तर इथे मी असे मोठे मस्तपैकी सीताफळ घेतले आणि त्यांनी सांगितलेल्या प्राईजलाच घेतले। जर सकाळी लवकर आलो असतो ना तर अजून स्वस्त मिळाले असते। तर हे त्यांनी मला दिले 40 रुपये किलोनी, पण जर सकाळी लवकर आलो असतो ना तर 50 रुपयाला 2 किलो सीताफळ आमच्या इथे मिळतात। पण इथे मी मोठे सीताफळ त्यांच्याकडून घेतले। त्यानंतर पुढे गेल्यानंतर मला दिसले हे मस्तपैकी डाळिंब आणि तुम्ही बघू शकता डाळिंबाची साईज एकदम छोटी आहे, पण एकदम फ्रेश आणि अजिबात खराब नाही आहे ते डाळिंब। तर इथे त्यांनी मला 30 रुपये किलोनी हे डाळिंब दिले आणि ट्रस्ट मी एकही डाळिंब किंवा एकही दाणा त्याच्यामधला खराब निघाला नाही आहे। एकदम मस्त आणि गोड डाळिंब होते ते आणि गावठी, कारण इथे सगळ्या ज्या काय भाज्या फळं जी काय मिळतात ती इथले शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये जे काय पिकवतात ते इथे विकायला आणतात। इथे होलसेलमधला कोणताच भाजीपाला मिळत नाही, त्याच्यामुळे एकदम फ्रेश असतो आणि कमी केमिकल टाकलेला असतो, त्याच्यामुळे टेस्टसुद्धा छान असते इथल्या भाज्यांची। तर इथे मी डाळिंब घेतले आणि डाळिंब घेतल्यानंतर मला एक थोड्याफार काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि त्यानंतर घरी गेली। तर जेव्हा आमचा आठवड्याचा जो काय बाजार असेल तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच। पण मी ह्या सगळ्या गोष्टी कितीला घेतल्या, बाकीच्या ज्या काही गोष्टी मी घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला प्राईस सहित सांगते की मी कितीला घेतलेल्या आहेत आणि त्यांनी कितीला सांगितलं होत्या। तर इथे हे जे मोठे सीताफळ दिसतात ते थोडेसे कच्चे घेतले मी, कारण एकदम पिकलेले असले तर ते त्याच दिवशी संपवावे लागतात, त्याच्यामुळे हे एकदम मोठे 4 सीताफळ मला 40 रुपयाला मिळाले। नाहीतर सीताफळ खूप स्वस्त मिळतात, पण आम्ही एकदम लेट गेलो होतो, म्हणजे बाजार पूर्ण संपत आला होता तेव्हा गेलो होतो, दुपारी एवढं काही जास्त नसतं।
तर त्याच्यामुळे मला 40 रुपये किलोनी घ्यावे लागले. पण आमचे पप्पा जेव्हा मार्केटमध्ये जातात तेव्हा ते 50 रुपयाला 2 किलो वगैरे सीताफळ आणतात. आणि जर तुम्ही शहरामध्ये हे 4 सीताफळ घ्यायला गेले तर तुम्हाला 80 ते 100 रुपयाच्या खाली मिळणार नाही. त्यानंतर ही फ्रेश मेथी घेतली आणि ती फक्त मला 15 रुपयाला मिळाली आहे. तर एकदम फ्रेश आणि ताजी टवटवीत मेथी होती आणि ती बघून लगेच अशी घरी गेली आणि लगेच करावी वाटली. त्याच्यामुळे मी लगेच मेथीची भाजी घरी गेल्या करून घेतली. त्यानंतर मी घेतलं थोडंसं अद्रक थोडंसंच घेतलं, पण बघू शकता एकदम फ्रेश होतं आणि मला ते अद्रक 20 रुपयाला मिळालं. त्यानंतर मी घेतली काकडी आणि एकदम कोवळी काकडी होती, त्याच्यामुळे मी लगेच घेतली. आणि ही काकडी खूप चविष्ट असते, त्याच्यामुळे मी ही जी काकडी आहे ती 15 रुपये पाव किलोनी घेतली. मार्केटमध्ये जेव्हा सकाळी मी जाईन तेव्हा तुम्हाला सगळ्या भाज्या आणि सगळ्या गोष्टी दाखवेन. खूप जास्त फळं पण असतात, ड्रॅगन फ्रूटसुद्धा मिळतं ह्या मार्केटमध्ये, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर ही एवढी जास्त कोथिंबीर जी होती, जी मला जवळजवळ 8 ते 10 दिवसासाठी पुरणार होती, ती कोथिंबीर मी आणली होती फक्त 20 रुपयामध्ये आणि एकदम फ्रेश होती. आणि ही कोथिंबीर 8 ते 10 दिवसासाठी मला अजिबात बघायला लागणार नव्हती. त्यानंतर मी घेतले होते हे डाळिंब आणि इतके मस्त होते डाळिंब, तुम्ही बघू शकता, मी स्टोरीला पण टाकलं होतं आणि अजिबात खराब निघाले नाही आहे एकसुद्धा दाणा त्याच्यामधला. आणि फक्त 30 रुपये किलोनी हे डाळिंब मी आणलेले आहेत. शहरामध्ये आपल्याला सिटीमध्ये आता आपण राहतोच किंवा जातोच, तुम्ही बघत असाल फ्रूट्स किती महाग असतात, पण गावामध्ये आपल्याला एवढे महाग फळं नाही मिळत. तर कारण शहरामध्ये आणि गावामध्ये खूप डिफरन्स असतो प्राईजमध्ये सुद्धा. हेच डाळिंब आपण 1 किलो घ्यायला गेलो तर मला वाटते सिटीमध्ये 150 रुपये ते 180 रुपयाला मिळतात, पण इथे छान असे फ्रेश डाळिंब मिळाले. आणि अशी छान फळं गावात म्हणजे मस्त मिळतात आणि खायलासुद्धा छान वाटतात आणि त्याची टेस्ट वेगळीच असते, भाज्यांची तर टेस्ट वेगळीच असते. तर असा मस्तपैकी आजचा छोटासा बाजार आम्ही करून आणला होता. जास्त काय आणायचं नव्हतं कारण दुसऱ्या दिवशी उपवास होता, त्याच्यामुळे जे काय थोडंफार लागणार होतं तेवढंच मी घेऊन आले. पण ज्या दिवशी बाजार असेल त्या दिवशी खूप जास्त शेतकरी बांधव सगळ्या भाज्या घेऊन येतात त्यांच्याकडच्या, तर तो सुद्धा मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.